नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांची लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त भाषण अभ्यासणार आहोत। चला तर सुरू करूया। आदरणीय वारकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस अतिशय पावन आणि महत्त्वाचा आहे। आज आपण संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस साजरा करत आहोत। सन 1608 साली देहू या गावी भगवान विष्णूंच्या अंशावतार म्हणून संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला। संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि कवी होते। त्यांनी आपल्या अभंगांमधून भक्ती, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला। तुकाराम महाराजांचे जीवन अनेक संघर्षांनी भरलेले होते। लहानपणापासून त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले। वडिलांचे निधन, सामाजिक बहिष्कार आणि कुटुंबियांचा त्रास यासारख्या अनेक अडचणींवर मात करत त्यांनी भक्तिमार्गावर प्रगती केली। संत तुकारामांनी आपल्या अभंगांमधून समाजाला अनेक शिकवण दिली। त्यांनी जातीपातीचा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केला। स्त्रियांचा सन्मान करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले। गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचा संदेश दिला। तुकाराम महाराजांचे अभंग आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गायले जातात। त्यांच्या अभंगांमधून मिळणारा प्रेरणादायी संदेश आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे। आजच्या या पावन दिनी आपण संत तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीला आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया। समाजात समता आणि बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करूया। संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा। Thanks for watching. Like, comment and subscribe for more